भारतामध्ये आहे ना, म्हणजे एक मी असं मीम वाचला होता कि इंडिया में ऐसा है कि पूरा ग्रेजुएशन या फिर कोई चीज करने के बाद बंदे को पता चलता है कि यार ये नहीं करना था. हा सर, याला मेन फॅक्टर जबाबदार आहे की आपण ना कुणाचाही सल्ला घेतो. बरोबर. सो मेन प्रॉब्लेम काय होतो ना सर, की आपल्याला कोणीतरी शेजाऱ्यांनी सांगितलं की बाबा तू आर्ट्स कर किंवा तू सायन्स कर म्हणून आपण करतो. मेन पार्ट काय अवेअरनेसचा. आता पहिल्या काळात मोबाईल नव्हते, आता तर खूप सगळं ऍक्सेस आलेलं आहे. जिओनी इंटरनेट फ्री केलं, सगळेच मोबाईल वापरतात, स्मार्टफोन आजकाल EMI वरती मिळतात. पण ते कसे वापरायचे, कशासाठी वापरायचे हेच लोकांना कळालं पाहिजे. सो मेन पार्ट काय की आपण एंटरटेनमेंट म्हणून फोन वापरतो, पण त्याऐवजी ॲटलिस्ट आपण हा थोडासा सर्च केला, रिसर्च केला की बाबा मला, कारण की तुमचं जे करिअर असणार आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या आयुष्याचे 50 वर्ष किंवा 20 वर्ष तरी कमीत कमी एखादा जॉब करेल. एवढं वर्ष तुम्ही तुमच्या करिअरची इमारत उभी करणार आहे, त्याचा रिसर्च तर करायला हवा, प्रॉपर व्यक्तीला विचारायला हवं. बघा आता 10वी-12वी पर्यंत टीचर असतात, तर मला माझ्या टीचरने सांगितलं होतं की बाबा तुम्ही डॉक्टर इंजिनियर बना, कारण की त्यांचे टेस्टमोनियल आमच्या समोर होते. म्हणजे आमच्या शिक्षकांचे माजी विद्यार्थी ते आमच्या समोर यायचे डॉक्टर बनून, इंजिनियर बनून, आणि मग ते आम्हाला सांगायचे बरोबर की मग ते आमच्यासाठी मोटिवेशन होतं. सो माझ्या शिक्षकांनी मला जे मोटिवेशन दिलं त्याच्यामधून मी ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे. तसं मला असं वाटतं की ते करेक्ट एज आहे की ज्या एजमध्ये 10वीला 12वीला किंवा 11वीला विद्यार्थ्यांसाठी पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी अशा गोष्टी काही अरेंज करणं गरजेचं आहे, असा अवेअरनेस करणं गरजेचं आहे की त्यांनी त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. तुमच्या उत्तम IT करिअरसाठी आणि मार्गदर्शनासाठी आत्ताच आमच्या बारामती या शाखेला भेट द्या.